नाही, एक माहिती म्हणून ज्यावेळेस मोर्चाची परवानगी मागितली गेली होती त्यावेळेस त्यांनी जी जागा सांगितली होती त्या जागेच्या व्यतिरिक्त आपण दुसरी जागा निवडा असं आपण त्यांना सुचवलं होतं आणि परंतु त्यांनी त्यास नकार दिला म्हणून त्यांना परवानगी नाकारलेली आहे। अजूनही त्यांनी जागा बदलली त्यांना मोर्चाची परवानगी ही देण्यात येईल। बघा शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ह्याकरता जी काही काळजी घेणं आवश्यक ती काळजी आम्ही घेतोय। आपण अशा वेळेस आपण व्यापाऱ्यांना देखील कुठलीही मोर्चाची परवानगी दिली नव्हती, त्यांच्यावरती देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामुळे आपण व्यापाऱ्यांना एक ज्ञानी मराठीच्या विषयाला घेऊन जे आंदोलन करते ह्यांना दोषाने असं आपण काहीही केलेलं नाही। परवानगी आजही आम्ही परवानगी द्यायला तयार आहोत। आपण फक्त कायदा शेवटी याच्यामध्ये काही कोर्टाच्या काही गाईडलाईन्स देखील आहेत। मोर्चाची परवानगी देत असताना त्या गाईडलाईन्सचं आम्हाला पालन करायचं आहे। कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये ह्याची आम्हाला काळजी घ्यायची आहे। अशा वेळेस आज अजूनही आम्ही त्यांना परवानगी देण्यास तयार आहोत। जर का त्यांनी जागा बदलली आम्ही त्यांना परवानगी देण्यास आमची तयारी आहे। वही सवाल खड़ा हो रहा है कि क्या ये राजनीति का भाग है जिसको लेकर अभी परमिशन नहीं दी गई? नहीं, ये बिल्कुल राजनीति नहीं है। उन्होंने जिस जगह पे परमिशन मांगी है वहाँ पे शायद कायदा सुव्यवस्था का प्रश्न निर्माण हो सकता है, इसलिए हमने उनसे कहा है कि आप जगह बदलिए, आपको परमिशन दी जाएगी। लेकिन वो जगह बदलने के लिए तैयार नहीं है, तो वहीं पे बात अड़ी है। और देखिए व्यापारी ने जो भी वहाँ पे मोर्चा निकाला था उन्होंने भी परमिशन नहीं ली थी, उनके ऊपर गुन्हे हमने दाखिल किए थे। उसी अनुसार कायदा सुव्यवस्था ये अबाधित रखना ये हमारी जिम्मेदारी है, तो उस हम कार्रवाई कर रहे हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।